प्रवास भावगीतांचा याचा भाग 14 मध्ये रसिकांचे मनपूर्वक स्वागत. संगीत कलेची कोणतीही पार्श्वभूमी नसणारे, परंतु लहानपणापासून संगीताची आवड असणारे प्रसिद्ध संगीतकार व गायक म्हणजे राम फाटक. त्यांचा पुण्यातील शैक्षणिक काळ संगीताने भरलेला होता. त्यांनी शास्त्रीय संगीताची तालीमही सुरू केली. प्रख्यात भावगीत गायक जे.एल. रानडे हे खऱ्या अर्थाने राम फाटक यांचे पहिले संगीत गुरु. गायकीचा उत्तम अंदाज, लयीवर हुकमत, रियाजी गळा, सजग सौंदर्यदृष्टी ही रामभाऊंच्या गायकीची वैशिष्ट्ये होती. सुरुवातीला शिक्षकाची नोकरी करून पुढे ते आकाशवाणीवरती यथावकाश संगीत निर्माता म्हणून रुजू झाले. उत्तम कसदार गायक असलेल्या राम फाटक यांनी काही रचना स्वतःच केल्या आणि स्वतःच्या संगीतात त्यांनी त्या गायलेल्याही होत्या. वंदन तुला उर्मिले त्रिवार वंदन तुला उर्मिले त्रिवार वंदन तुला राज सुख दरी जानकी वनात गेली प्रभु सांगाती राज सुख दरी जानकी वनात गेली प्रभु सांगाती राज मंदिरी तूच साहिला वियोगातल्या कळा उर्मिले त्रिवार वंदन तुला. दिव्यत्वाला चुकले नाही दिव्य सदा भारी सती तू दिव्य रूप मैथिली सती तू दिव्य रूप मैथिली सुमनाहुनी तू कुसुम कोमला राम प्रभु तुझपती लाभला वनवासाची 14 वर्षे पतिव्रते भोगिली सती तू दिव्य रूप मैथिली सती तू दिव्य रूप मैथिली. डाव मांडून भांडून मोडू नको व अंतरीच्या गूढगर्भी या रचना त्यांनी सुधीर फडके यांच्याकडून गाऊन घेतल्या. भावगीतांना फाटक यांनी दिलेल्या स्वरसाजाने रसिक मनांवर मोहिनी घातली. फाटक यांची स्वरचित्रे ऐकून बेगम परवीन सुलताना यांनी त्यांच्यासाठी रचना करण्याची विनंती आकाशवाणीला केली आणि त्यामुळेच गंगाधर महांबरे यांची रसिका तुझ्याचसाठी ही रचना ध्वनिमुद्रित होऊन अमर झाली. स्वतःला स्वरप्रवासातील एक यात्रेकरू मानणाऱ्या राम फाटक यांनी पुणे केंद्रावरून इतिहास घडवणाऱ्या गीत रामायणातील काही गीते गायलेली आहेत आणि तीही अतिशय लोकप्रिय झाली. दया
आकाशवाणी केंद्रावर संगीत निर्माता असताना राम फाटक हे सोनिया सुगंधू आला आणि स्वरचित्र हे कार्यक्रम दर महिन्यातून सादर करीत असत. एका स्वरचित्रच्या कार्यक्रमामध्ये पंडित भीमसेन जोशी हे गाणार होते. त्यांच्यासाठी काव्य विहारी यांची एक कविता राम फाटक यांनी निवडलेली होती. मात्र आयत्या वेळी या श्रेष्ठ गायकाला मुक्तपणे एखादे गीत गाता यावे म्हणून त्यांना अभंगांची आठवण झाली आणि नामदेवांचा तीर्थ विठ्ठल हा अभंग त्यांनी गुणगुणला आणि त्याची चाल गुणगुणतच ते बाहेर आले. हा मुखडा त्यांनी भीमसेन जोशी यांना ऐकवला आणि ते खुशच झाले. भीमसेन जोशी यांनी यामध्ये आलाप आणि तानांची सुंदर हिरे माणके गुंफिली आणि या चालीचे सोने केले. हे गीत प्रसिद्ध झाल्यानंतर यांची कीर्ती दिगंत झाली. देव विठ्ठल देव पूजा विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल देव विठ्ठल देव पूजा विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र आता कोठे जावे मन आता कोठे जावे मन आता कोठे जावे मन तुझे चरण देखिलिया तुझे चरण देखिलिया तुझे चरण देखिलिया आता कोठे जावे मन आता कोठे जावे मन तुझे चरण देखिलिया तुझे चरण देखिलिया तुझे चरण देखिलिया. परंपरेच्या धाग्यातूनच आलेल्या पण ताज्या टवटवीत चालीत ज्यांनी अनेक गीते स्वरबद्ध केली ते म्हणजे सोलापूरचे संगीतकार विश्वनाथ मोरे. मोरेंच्या घरची परिस्थिती गरिबीची होती व त्यांच्या लहानपणीच वडिलांचे दुर्दैवी निधन झाले व सर्व कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर पडली. कोणतेही काम करायची तयारी ठेवून त्यांनी मुंबईचा रस्ता गाठला. तेथे जवळच असलेल्या बँड वादनाचा सराव ते तासनतास ऐकत असत. यातूनच त्यांच्या मनात संगीतकार होण्याचा अंकुर उगवला. दरम्यान त्यांनी तबला आणि हार्मोनियम वाजविण्याचे शिक्षण घेतले व शास्त्रीय संगीताचे धडेही गिरवले. जन जनन छेडिला तारा जन जनन छेडिला तारा जन जनन छेडिला तारा पदिनूपुर बोलती तत्कारा पदिनूपुर बोलती तत्कारा झन झन जनन छेडिला तारा जन जनन छेडिला तारा. संगीतकार मोरे यांनी लोकगीते, गझल, कव्वाली, ठुमरी, अस्सल शास्त्रीय चिजांवर बांधलेली गाणी असे सर्व प्रकारचे संगीत दिले. यमुना
यमुनेच्या काठावर किसन मुरलीधर कोणी मने गिरीधर नर वर नटवर कुंजवनी खेळतो रास रंग एक नटरंगी नार करी 16 शिंगार आली छानन नाचत उडवी बहार किती आल्या गोप गोपिका कन्हैया सखा खेळतो राधा सखीला कसा 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 असा अग नाच 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 राधे उडवूया रंग अग नाच 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 राधे उडवूया रंग रंगामध्ये भिजल तुझ गोर गोर अंग रंगामध्ये भिजल तुझ गोर गोर अंग अग नाच 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 राधे उडवूया रंग अग नाच 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 राधे उडवूया रंग 1980चे दशक विश्वनाथ मोरेंनी आपल्या चित्रपट संगीताने गाजवले. त्यांनी सुंदर भक्तिगीते दिलेली आहेत. खरा ब्राह्मण नाथची झाला जो महारा घरी गेवला महारा घरी गेवला गोदावरीचे करुणी स्नान पवित्र पावन नाथा देखून गोदावरीचे करुणी स्नान पवित्र पावन नाथा देखून दुष्ट थुंकितो अंगावरती दुष्ट थुंकितो अंगावरती क्रोध गाळितो 100 वेळा खरा ब्राह्मण नाथची झाला जो महारा घरी जेवला महारा घरी जेवला पासून सावळा सावळा विठ्ठल माझा मला विठ्ठल माझा मला मी वाद कधी आगळा मी वाद कधी आगळा मी वाद कधी आगळा. मोरेंनी 2 नाटकांना संगीत दिले व त्यांना आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावर 2 गाणी स्वरबद्ध करायची संधी मिळाली. 1966 साली हिरवा चुडा या चित्रपटाला त्यांनी संगीत दिले व तिथपासून त्यांची संगीताची कारकीर्द सुरू झाली. हा सागरी किनारा हा सागरी किनारा ओला सुगंध वारा हा सागरी किनारा ओला सुगंध वारा ओला मिठीत आहे हा रेशमी निवारा हा रेशमी निवारा हा सागरी किनारा ओला सुगंध वारा हा सागरी किनारा ओला सुगंध वारा ओला मिठीत येतो अंगावरी शहारा अंगावरी शहारा हा सागरी किनारा. विश्वनाथ मोरे यांनी संगीत दिलेली भावगीते, भक्तिगीते, लावण्या या आजही मराठी रसिकांमध्ये लोकप्रिय आहेत. डार्लिंग डार्लिंग काय म्हणतोस डार्लिंग डार्लिंग काय म्हणतोस डार्लिंग डार्लिंग काय म्हणतोस डॅडा डार्लिंग हा डार्लिंग ओ डार्लिंग हाय भलताच बाईल येडा दिसतो अरे भलताच बाईल येडा दिसतो डार्लिंग डार्लिंग काय म्हणतोस डार्लिंग डार्लिंग काय म्हणतोस डार्लिंग डार्लिंग काय म्हणतोस डॅडा डार्लिंग हा डार्लिंग ओ डार्लिंग हाय. गरीब परिस्थितीतून अत्यंत कष्टाने वर आल्यामुळे अतिशय विनम्र व भिडस्त आणि
पडती वृत्ती घेण्याची वृत्ती असल्यामुळे हा गुणी संगीतकार मागे पडला. शब्द शब्द जपून ठेवा बकुळीच्या फुलापरी. शब्द शब्द जपून ठेवा बकुळीच्या मराठी संगीत रंगभूमीवरील अत्यंत गोड आवाजाच्या गायिका अभिनेत्री म्हणजे बकुळ पंडित. त्यांच्या वडिलांची संगीताची आवड त्यांच्यामध्ये विकसित गायन कलेच्या रूपात बहरून आली आणि त्यांच्यासाठी साधना व श्वास होऊन राहिली. शालेय शिक्षण सुरू असतानाच त्यांनी शास्त्रीय संगीताचाही अभ्यास केला. उगवला चंद्र पुनवेचा, उगवला चंद्र पुनवेचा, उगवला चंद्र पुनवेचा. मम हृदयी दर्या उतळला प्रीतीचा, उगवला चंद्र पुनवेचा, उगवला चंद्र पुनवेचा. उगवला चंद्र पुनवेचा. कट्यार काळजात घुसली या संगीत नाटकातून त्यांनी रंगभूमीवर पदार्पण केले. संगीत पाणीग्रहण आणि हे बंद रेशमाचे या दोन्ही नाटकातील अभिनय आणि गायन या दोन्ही गुणांनी त्या रसिकांमध्ये गायिका म्हणून स्थिर झाल्या. काही मराठी चित्रपटांसाठी सुद्धा त्यांनी गायन केलेले आहे. का
मंदिर घास भरिते सूर म्हणतो जाता घरी देवाजीचं नाव घ्यावं सकाळच्या पारी, देवाजीचं नाव घ्यावं सकाळच्या पारी, वासुदेव हरी पांडुरंग हरी, वासुदेव हरी पांडुरंग हरी, देवाजीचं नाव घ्यावं सकाळच्या पारी. प्रवास भावगीतांचा याच्या 14व्या भागाला येथे आपण पूर्णविराम देऊन पुढील 15व्या भागाकडे वळूया. धन्यवाद.